रविवारी पोलिसांना आलेल्या अलर्टनुसार अरबी समुद्रात आढळलेली संशयित पाकिस्तानी बोटीपर्यंत पोहोचण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे। रात्री या संशयित बोटीवर प्रकाश उघडझाप होत होता। उजाडल्यानंतर आता ती संशयित बोट कोल्लईपासून 3 नॉटिकल सागरी मैलावर निदर्शनात येत नसल्याने आता ती बोट गेली कुठे याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलाय। बोट आढळून आली नसल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असून किनारपट्टीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले। थेरोंडा ग्रामस्थांची तातडीची बैठक रायगड पोलिसांनी बोलावली असल्याने विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथील जेट्टीवर ही संशयित बोट येऊन गेल्याचे जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने रडारने शोधले होते। तेव्हा रविवारी दुपारी 3 वाजण्याचा सुमार होता। त्यानंतर केंद्रातील सुरक्षा यंत्रणांनी रायगड पोलीस प्रशासनाला कळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो संदेश पोहोचण्यास तब्बल 6 तास लागले। संदेश मिळाल्यानंतर रायगड पोलिसांनी सतर्क होत बंदोबस्त कडेकोट केला होता। रात्री दिसणाऱ्या प्रकाशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रायगड पोलिसांनी केला होता, परंतु सोसाट्याचा वारा, पाऊस आणि अंधार यामुळे संशयित बोटीपर्यंत यंत्रणेला पोहोचता आले नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। दरम्यान रायगड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित बोट दुपारी 3 वाजता थेरोंडा येथील जेट्टीवर असल्याचे लोकेशन सापडत आहे, परंतु अशी कोणतीही बोट थेरोंडा जेट्टीवर किंवा परिसरात आली नसल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले। परंतु सुरक्षा यंत्रणेच्या रडारने ही संशयित बोट दाखल झाल्याचे लोकेशन शोधल्याने आता संशयित बोटीचे गूढ अधिकच वाढले। बोट आली होती, मग ती किती वेळ जेट्टीवर थांबली? दुपारच्या वेळेस स्थानिकांच्या निदर्शनात ती बोट का आली नाही? आणि जर समुद्रात ती संशयित बोट असल्याचे संकेत मिळत असताना तटरक्षक दल आणि नौदल यांनी त्या बोटीचा तातडीने शोध का घेतला नाही, असे अनेक गुलदस्त्यात असणारे प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान थेरोंडा येथे संशयित बोट आल्याचे रडारने सांगितल्याने रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रविवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास थेरोंडा गावातील जेट्टीवर जाऊन पाहणी केली आणि स्थानिकांबरोबर संपर्क साधला, परंतु अशी संशयित बोट आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी थेरोंडा ग्रामस्थांची तातडीची बैठक बोलावली असल्याचे सूत्रांनी सांगितले। पोलिसांनी कशा पद्धतीने तुम्हाला काय कळलं? काल रात्री 8:30च्या सुमारास मला स्थानिक PSI किरवले साहेब यांचा फोन आला की कोर्लई समुद्रावर एक पाकिस्तानी बोट आलेली आहे, तर आपण तिकडे पोचूया। तर आम्ही तिथून सर्व गावकऱ्यांना घेऊन आम्ही तिथे त्या घटनास्थळाजवळ पोचलो। तोपर्यंत सगळे पोलीस यंत्रणा पोचली होती आणि साधारण 2 नॉटिकल मैल अंतरावर ती लाईट दिसत होती बोटीची। पण त्याच्यानंतर आम्ही रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत तिकडे थांबलो असता तिथे त्याच्यानंतर 4च्या नंतर ती लाईट सुद्धा गायब झाली। त्याच्यामुळं जी बोट आली होती, पाकिस्तानी बोट आली होती, त्या बोटीचं त्याच्यानंतर कुठे दिसेनासे झाले पहाटेपर्यंत। त्याच्यामुळं ते आम्हाला संशयास्पद गोष्ट वाटली। त्याच्यामुळे आम्हाला कोर्लईतल्या सगळ्या जनतेला अलर्ट राहण्यासाठी इशारा दिलेला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।